या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आजच्या आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला. उभं असतानाच आपल्या स्वतःला प्रभुदेव बापाच्या हातांमध्ये देऊया. परमेश्वर देव जो आमचा निर्माण करता, जो आमच्यावरती प्रेम करतो, ज्याने आम्हाकरिता दुःख सहन केलं, जो आम्हाकरिता घायाळ झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त, जो आमचा उत्तम मेंढपाळ, जो आम्हास चालवितो. आज पुन्हा एकदा त्या परमेश्वर देव बापाच्या उपस्थितीमध्ये आपण येत असताना आभार मानित आपण येऊया. आपण आभार मानूया त्याच्या सर्व दयेसाठी, कृपेसाठी, पुरवठ्यासाठी, त्याने केलेल्या संरक्षणासाठी, सर्व आशीर्वादांसाठी. आज त्याचे आभार मानण्याची संधी देव बापाने आपल्याला दिली आहे. होय प्रभूचे, आम्ही तुला धन्यवाद देतो. देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आम्ही तुला मान, महिमा, गौरव आणि सर्व सन्मान देतो. देव बापा, सर्व प्रशंसा आम्ही तुला देतो. पवित्र देव बापा, तू थोर आहेस. पवित्र देव बापा, तू आमची सर्व काळजी घेणार आहेस. माझ्या देव बापा, तू आमची सर्व काळजी घेणार आहेस. प्रभू देव बापा, त्यात तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, त्यात तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, धन्यवाद देतो प्रभूचे. होय पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या समोर येत असताना परमेश्वर देव बापा, आमची प्रार्थना आहे की तू आम्हा प्रत्येकावरती दया कर. प्रभू, तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धू आणि आम्हास शुद्ध कर. होय पवित्र देव बापा, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये येत असताना, तुझ्या उपस्थितीमध्ये जी मोकळीकता आहे, जो आनंद आहे, जी शांती आहे, प्रभू जे आरोग्य आहे देव बापा, ते तू आम्हास पुरव. पवित्र देव बापा, ते तू आम्हास पुरव प्रभू. आणि परमेश्वर देव बापा, ही वेळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची कर. पवित्र देव बापा, आज तुझ्या मेजासमोर देखील आम्हास यायचं आहे, त्यासाठी देखील प्रभू तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना या भक्तीच्या वेळेमध्ये तुझ्या लेकरांच्या येण्यात आणि त्यांच्या परत जाण्यामध्ये तू विशेष सहाय्य कर, संरक्षण कर, उत्तम वातावरण तू आम्हास पुरव प्रभूचे.
जी तुझी लेकरं आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, प्रभू अशा प्रत्येकावरही तू दया कर. होय पवित्र देव बापा, आम्ही तुझा आभार मानतो, आम्ही तुझी स्तुती करतो. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. सर्व गोष्टी मिळून तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. भक्तांनो, या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार आपल्या सर्वांना येईल. गीत गात प्रभुदेव बापाच्या उपस्थितीमध्ये आपण पुढे जाऊया. भक्तांनो, या प्रभू समोर प्रेमाने गा उद्धार. प्रेमाने गा उद्धार. प्रेमाने कसा गायचा असतो? आता गीत गात असताना एक गडबड होत होती, लक्षात आली का कोणाच्या? गीत गात असताना मागं पुढं होत होतं, थोडंसं बीट सोबत पण ऍडजस्ट करायला कठीण जात होतं. इकडून पुरुष मंडळी आणि स्त्रियांकडून मागं पुढं होत होतं. हरकत नाही, हे होऊ शकतं, परंतु हे देखील जर आमच्या अंतःकरणापासून आहे ना, तर देवाला ते मान्य आहे. तुम्ही आणि मी, आम्ही किती सुंदर गाऊ शकतो, देवा त्यापेक्षा आम्ही ते किती अंतःकरणापासून गातो, देवाचं लक्ष त्याकडे लागलेलं असतं. आणि म्हणून ज्यावेळेस गीत करता आम्हाला हे सांगतो की प्रेमाने गा उद्धार. आम्हाला माहिती आहे की प्रेम करण्याचे दोन प्रकार आहेत. एक फॉर्मॅलिटी म्हणून वरवर पण आपण प्रेम दाखवू शकतो, परंतु अंतःकरणापासून देखील आम्हाला प्रेम करता येतं. देवाला असे उपासक हवेत की जे आत्म्याने खरेपणाने त्याची उपासना करतील. आणि म्हणून आणखीन त्या परमेश्वराचं प्रेम गीताच्या माध्यमातून आपण वर्णन करूया. सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान.
ती वार्ता की येशू कृपावान जगिया नीच झाला सोडून सौख्यस्थान सांगाशी ती साधी की बाळा समजे मी कष्टी अपराधी मनातली आवडे येशूची प्रीती येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे अभ्यास करूनिया साधीला जो उद्धार विस्तारा करूनिया सांगा तो चमत्कार चंचल मी मला ती नाही आठवना मनी तीठ सायाला सांगा हो वारंवार येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे पापिष्ट मी यशाला येशू तारितो मला हे प्रेमे सांगा मी लक्ष लावितो दुःखित असताना निराश होतो मी मना आधारा द्याया ती सांगाने हवी येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे कीर्ती कधी जगाची हे इष्ट दिसती ते सांगा येशू प्रीती ती तृप्ती करीती स्वर्गास पुढे जाया जगाला सोडना ती सांगा धीर द्याया देणे मी तारणा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा येशूची प्रीती सांगा मला ती आवडे यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. स्पंदन आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. प्रभु के नाम में सभी को सलाम. सलाम. आज मैं आपके सामने एक अध्याय पढ़ना चाहूँगा. भजन संहिता 64. स्तोत्र संहिता 64. हे परमेश्वर, जब मैं तेरी दोहाई दूँ तब मेरी सुन.
शत्रु के उपजाए हुए भय के समान मेरे प्राण की रक्षा कर। कुकर्मियों की गोष्ठी से और अनर्थकारियों के हुल्लड़ से मेरी आड़ हो। उन्होंने अपने जीभ को तलवार के समान तेज किया है और अपने कड़वे वचनों के तीरों को चढ़ाया है, ताकि छिपकर खरे मनुष्य को मारे। वे निडर होकर उसको अचानक मारते भी हैं। वे बुरे काम करने का हियाब बांधते हैं। वे फंदे लगाने के विषय बातचीत करते हैं और कहते हैं, हमको कौन देखेगा। वे कुटिलता की युक्ति निकालते हैं और कहते हैं, हमने पक्की युक्ति खोजकर निकाली है। क्योंकि मनुष्य का मन और हृदय अथाह है, परंतु परमेश्वर उन पर तीर चलाएगा। वे अचानक घायल हो जाएंगे और अपने ही वचनों के कारण ठोकर खाकर गिर पड़ेंगे। जितने उन पर दुष्टि करेंगे वे सब अपने अपने सिर हिलाएंगे। तब सारे लोग डर जाएंगे और परमेश्वर के कामों का बखान करेंगे और उसके कार्यक्रम को भली भांति समझेंगे। धर्मी तो यहोवा के कारण आनंदित होकर उसका शरणागत होगा और सब सीधे मन वाले बड़ाई करेंगे। परमेश्वर इस दिए गए वचन पे आशीष दे। थँक्यू। स्तोत्र संहिता 64 स्पंदनने आपल्याकरिता वाचलेला आहे। या स्तोत्रामध्ये दावीद राजा जो आहे हा प्रार्थना करतोय आणि ही प्रार्थना आहे संरक्षणाकरिता। कोणापासून संरक्षण? तर गुप्त शत्रूंपासून संरक्षण। आम्हाला माहिती आहे की आमच्या अवतीभोवती अनेक लोक, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे लोक असतात आणि स्तोत्रकर्ता यामध्ये असं म्हणतो की प्रत्येकाचे अंतर्याम व हृदय खोल आहे। प्रत्येकाचं अंतर्याम आणि हृदय खोल आहे। कोणाच्या मनात काय विचार आहे, कोणाच्या अंतःकरणात काय आहे हे कोणालाही सांगता येत नाही। मनुष्याच्या अंतःकरणाचा भेद कोणाला समजावा। आणि मग अशा या परिस्थितीमध्ये गुप्त शत्रूंपासून आपलं संरक्षण व्हावं, त्यांच्या भयांपासून देवाने सोडवावं, सांभाळ करावा, संरक्षण करावं म्हणून दावीद या स्तोत्रामध्ये प्रार्थना करत आहे। आम्हालाही माहिती आहे की आमच्याही अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि पुष्कळदा आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा अनुभव येतो। परंतु आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार आशीर्वादाचं आहे की परमेश्वराच्या ठाई नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करेल। सरळ अंतःकरणाचे सर्वजण उल्हास करतील। आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती कितीही बिघडली तरी आम्हाला घाबरण्याची गरज नाही। का गरज नाही? कारण आमचा परमेश्वर हा सांभाळ करणारा आहे। हा परमेश्वर देव संरक्षण करणारा परमेश्वर आहे। आणि म्हणून मला ही गोष्ट सांगायला नेहमी आवडते की मनुष्याने परिस्थितीप्रमाणे कधीही बदलू नये। मनुष्याचा एक स्वभाव असतो की आम्ही पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये जे प्रसंग, ज्या परिस्थिती येतात ना, त्यामुळे आम्ही बदलत जातो। बुधवारला कॉटेज मीटिंगमध्ये ज्यावेळेस परमेश्वर देवबापाचं वचन आपण ऐकत होतो त्यावेळेला हा विचार आपल्या समोर आला होता की जे आपल्यासोबत दुष्टतेने वागतात, वैराप्रमाणे वागतात, त्यांचा आम्ही द्वेष करावा का? नकळत कधी कधी आपण तसं करतो। मनुष्याचा स्वभाव आहे। आपण काय करतो? आपण जशास तसं वागणूक देण्याचा प्रयत्न करतो। परंतु जर आम्ही देवाचे लोक आहोत, जर ख्रिस्ताचं प्रेम आमच्या ठाई आहे, जर ख्रिस्ताची प्रीती आमच्या ठाई आहे, तर आम्हाला तसं करून चालणार नाही। आम्हाला परिस्थितीप्रमाणे बदलून चालणार नाही। परिस्थिती वारंवार बदलत राहील, परंतु आमचा परमेश्वर जर स्थिर आहे, तो काल आज उद्या युगानुयुग जर सारखाच आहे, तर आम्हालाही तोच प्रयत्न करायचा आहे। आणि जर आम्ही परमेश्वराच्या ठाई स्थिर जर आहोत, जर आम्ही परमेश्वरासाठी त्या ठिकाणी स्थिर उभा आहोत, तर ही खात्री आहे की आमच्या अवतीभोवती काही असू द्यात, आमच्या विरोधात किती काही केल्या जाऊ द्यात, परंतु आम्हाला परमेश्वराच्या ठाई जे वचन सांगतं की परमेश्वराच्या ठाई नीतिमान मनुष्य हर्ष पावेल व त्याचा आश्रय करेल आणि सरळ अंतःकरणाचे सर्वजण उल्हास पावतील, ते आनंद करतील, ते परमेश्वराची स्तुती करतील, ते परमेश्वराचं स्तवन करतील, ते परमेश्वराचा धन्यवाद करतील। आणि म्हणून या परमेश्वर देवबापाला आपण धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया
की जो आम्हाला या गोष्टीची खात्री देतो की आमच्या सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये आमचा सांभाळ करणारा, आमचं संरक्षण करणारा आमचा परमेश्वर देईबाप. यावेळेस त्या परमेश्वर देईबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक संधी देईबापाने आपल्याला दिली आहे की आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करावं, परंतु ते आत्म्याने आणि खरेपणाने. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्याद्वारे प्रभूची स्तुती आपण करूया. प्रभु यीशु के नाम में सभी को सलाम करता हूँ. और परमेश्वर का वचन कहता है, क्योंकि परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे उसका नाश ना हो परंतु वह अनंत जीवन पाए. वो हमारे लिए आया और वो हमारे लिए मरा. कितने बड़ा उपकार हम पर उसने किया है. चलिए उसके लिए एक गीत गाते हैं जो सभी को आता है. जय जय दंशो जय जय यीशु. हम सभी मिलकर गाएंगे. जय जय दंशो जय जय यीशु. जय जय दंशो जय जय यीशु. जय मृत्युंजय पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. जय जय दंशो जय जय यीशु. जय जय दंशो जय जय यीशु. किडलेल्या खांबाला दिसशी सकला शुभ तू विलयानेशी. किडलेल्या खांबाला दिसशी सकला शुभ तू विलयानेशी. अनुतापे संतप्त प्रभोमी, अनुतापे संतप्त प्रभोमी. पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. पतितो द्वारा परमो द्वारा, पतितो द्वारा परमो द्वारा. संस्कृति सारा पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. जय जय दंशो जय जय यीशु. जय जय दंशो जय जय यीशु. सूर्य चंद्र नक्षत्रे लपली, सृष्टी भयानक रूपे विटली. सूर्य चंद्र नक्षत्रे लपली, सृष्टी भयानक रूपे विटली. भ्यालो मेलो विलया गेलो, भ्यालो मेलो विलया गेलो. पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. पतितो द्वारा परमो द्वारा, पतितो द्वारा परमो द्वारा. संस्कृति सारा पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. जय जय दंशो जय जय यीशु. जय जय दंशो जय जय यीशु. सुख हरना जिंकुन मरना, सज्जन रमना तू येशी. सुख हरना जिंकुन मरना, सज्जन रमना तू येशी. जय जयकारे विश्वधनाने, जय जयकारे विश्वधनाने. पाप हरा, ताप हरा, भ्रांति हरा, शांति करा. पतितो द्वारा
संचरला, आत्मा माझा प्रभुमय झाला. नेत्री हृदयी प्रभु संचरला, आत्मा माझा प्रभुमय झाला. जय जय बोलू नाचू डोलू, जय जय बोलू नाचू डोलू. पाप हरा ताप हरा, भ्रांति हरा शांति करा. पतितो द्वारा परमो द्वारा, पतितो द्वारा परमो द्वारा. संस्कृति सारा पाप हरा ताप हरा, भ्रांति हरा शांति करा. जय जय तंसो जय जय येशु, जय जय तंसो जय जय येशु. आणखी एक गीत गाऊया आपण. आपल्या हम सभी को आने वाला गीत है. हम सभी मिलकर गाएंगे. नाम यीशुचे आवडे. नाम येशूचे आवडे, ते भयवारी ते प्रिय गोड केवडे, ते शांत ठेविते. येशूने मला तारिले, येशूने मला तारिले. ऐसे विश्वास आलो, स्वरक्त त्याने पाडिले. मी मुक्ती पावलो. येशू स्वर्गाला, येशू स्वर्गाला त्यजूनी पृथ्वीवरी आला. दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला. येशू दुष्टांच्या करिता, येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता. दुःखास झाला शोषिता, जे नये वर्णिता. येशू मृत्यूला, येशू मृत्यूला जिंकूनी जिवंत झाला. तो सकला उठवूनी देईल मुक्तीला. नाम येशूचे आवडे, ते भयवारी ते प्रिय गोड केवडे, ते शांत ठेविते. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास आलो. स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो. हर बात में धन्यवाद करते रहो, क्योंकि तुम्हारे लिए मसीह यीशु में परमेश्वर की यह इच्छा है. और मसीह जब तक हमारे साथ है, हमें कोई भी चट्टान हिला नहीं सकते. वैसे ही ये धरती या आकाश दोनों उसका गुणगान करते हैं, और हमें भी उसका गुणगान करना चाहिए, क्योंकि उसने हमारे लिए बहुत कुछ किया है. चलिए आइए हम इस गीत को गाएंगे. धरती आकाश दोनों प्रभु की आवाज़ सुनेंगे, संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे.
दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु का समय आता है। धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी। प्रभु का समय आता है, धरती मगन होगी, उसकी दया बरसेगी और दूर जलन होगी। उसके वचन की महिमा और शक्ति हम देखेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है। उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। प्रभु का वचन ऐसा है जो चिराग सा जलता है। उस पर कोई चलता है, जीवन उसे मिलता है। उसके नियम को जो माने वो कभी भी ना भटकेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा। उसको ग्रहण जो करेगा वो साथ जाएगा। आंखें उठा कर देखो, प्रभु का दिन आएगा। उसको ग्रहण जो करेगा वो साथ जाएगा। जिसने प्रभु को न माना वो एक दिन रोएंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों प्रभु की आवाज सुनेंगे। संसार के सब प्राणी उसका ही नाम लेंगे। धरती आकाश दोनों। हम सभी अपनी जगह पे खड़े हो जाएंगे और उस प्रभु की जिसने हमें बनाया है उसकी और ज़ोर शोर से स्तुति करेंगे, क्योंकि वो एक ही है, वन एंड ओनली है वो। तो उसके लिए जो गीत रहेगा वन एंड ओनली यीशु नाम, हम सभी मिलकर गाएंगे।
देखे है हजार सारी दुनिया में, तेरे जैसा ना मिला कोई जान में। देखे है हजार सारी दुनिया में, तेरे जैसा ना मिला कोई जान में। तेरा स्टाइल ही सबसे अलग है खुदा मेरे, तू ही कमाल है। तेरा स्टाइल ही सबसे अलग है खुदा मेरे, तू ही कमाल है। पापों से छुड़ाता, श्रापों से बचाता, करता है बड़े बड़े काम। One and only, one and only, one and only यीशु नाम, 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 one and only यीशु नाम। पानी पे वो चलता है, तूफानों को थमाता है। पानी पे वो चलता है, तूफानों को थमाता है। आशीष वो देता है और रोगों को चंगा वो करता है। पानी पे वो चलता है, तूफानों को थमाता है। आशीष वो देता है और रोगों को चंगा वो करता है। तेरा स्टाइल ही सबसे अलग है खुदा मेरे, तू ही कमाल है। तेरा स्टाइल ही सबसे अलग है खुदा मेरे, तू ही कमाल है। पापों से छुड़ाता, श्रापों से बचाता, करता है बड़े बड़े काम। One and only, one and only, one and only यीशु नाम, one and only यीशु नाम, one and only यीशु नाम, one and only यीशु नाम। गिरते हुओं को उठाता है, अपने बाजू में बिठाता है। गिरते हुओं को उठाता है, अपने बाजू में बिठाता है। वचनों से अपने भरता है और अद्भुत नजारे दिखाता है। उठाता है, अपने बाजू में बिठाता है। वचनों से अपने भरता है और अद्भुत नजारे दिखाता है। कोई नहीं है उसके जैसा, बस वो ही है एक कमाल का। कोई नहीं है उसके जैसा, बस वो ही है एक कमाल का। पापों से छुड़ाता, श्रापों से बचाता, करता है बड़े बड़े काम। One and only, one and only यीशु नाम, 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 one and only यीशु नाम। सच में वो वन एंड ओनली है, क्योंकि उसी ने हमको बनाया है। हे प्रभु, तू हर वक्त हमारी सहायता करता है और हमारा जो सहारा है वो तू ही है प्रभु। हम सभी अपनी आंखें बंद करेंगे और उस प्रभु की ओर ध्यान लगाएंगे जिसने हमें बनाया है। इतना खूबसूरत हमें बनाया है प्रभु ने, और कहेंगे
कोई नहीं जख्मों को जो भर सके, तेरे सिवा कोई नहीं जख्मों को जो भर सके। अपने परों में तू छुपा, बाहों में ले मुझे। अपने परों में तू छुपा, बाहों में ले मुझे। तसल्ली तेरी बातों में, तेरे ही छिदे हाथों में। तसल्ली तेरी बातों में, तेरे ही छिदे हाथों में। मैं तेरी राहों पर चलता रहा मेरे खुदा। मैं तेरी राहों पर चलता रहा मेरे खुदा। कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है। कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है। मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा। मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा। तू छुपने की तू ही जगह, फिदिया मेरे पापों का तू छुपने की तू ही जगह। राहों का तू है रोशनी, रोजा बदन की शिफा। रोजा बदन की शिफा। मसा से मुझे भर दे तू, लहू से मुझे धो दे तू। मसा से मुझे भर दे तू, लहू से मुझे धो दे तू। मैं तेरी राहों पर चलता रहा मेरे खुदा। मैं तेरी राहों पर चलता रहा मेरे खुदा। कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है। कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है। मैं तेरी राह पर चलता रहा मेरे खुदा। मैं तेरी राह पर चलता रहा मेरे खुदा।
मैं तेरी राहों पर चलता रहा मेरे खुदा। मेरे सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, हम तेरी राहों पर चले परमेश्वर पिता, तेरे वचनों पर, तेरे पर हमारा ध्यान हो परमेश्वर पिता। हर रास्ता जो तूने हमारे लिए बनाया प्रभु, उस रास्ते पे हम चले प्रभु, क्योंकि वो हमारे लिए एक अच्छा रास्ता है जो तूने हमारे लिए बनाया प्रभु। प्रभु जी, हम कहीं गिर ना पाए, हम कहीं थक ना जाए परमेश्वर पिता, इस रास्ते पर चलते हो प्रभु। प्रभु हमारा तू रक्षक होना परमेश्वर पिता। हे प्रभु, तू दयालु है, तू सर्वशक्तिमान है, तू इन्हें अभी तक हमें संभाला है और आगे भी संभालेगा प्रभु। यहाँ जितने भी लोग उपस्थित है परमेश्वर पिता, इन सभी के दुख कठिनाई तू हर ले प्रभु। कुछ भी परमेश्वर पिता इनके अंदर ना हो, सब कुछ बाहर आ जाए परमेश्वर पिता। जो दुख है, कठिनाई है, कुछ भी परमेश्वर पिता, जिस प्रकार से परमेश्वर पिता कोई एक व्यक्ति परमेश्वर पिता लड़ रहा हो किसी चीज़ से परमेश्वर पिता, उसे परमेश्वर पिता उसके अंदर से निकाल कर उसे एक अच्छा जीवन दे परमेश्वर पिता। प्रभु जी, इस मंडली के लिए कहता है परमेश्वर पिता, हर प्रकार से प्रभु जी हम एकजुट होकर रहे, एक दूसरे का ध्यान हम रख पाए परमेश्वर पिता, एक दूसरे को प्रेम से लेकर चले प्रभु जी। यही मैं चाहता हूँ, यही हम सब मिलकर चाहते हैं प्रभु। तेरे दर पे आए परमेश्वर पिता, तो ये सब पूरी करेगा हमारी प्रार्थना है परमेश्वर पिता, हमें पता है प्रभु जी। प्रभु जी, तूने सब कुछ दिया है परमेश्वर पिता, और क्या ही मांगो परमेश्वर पिता। हम सभी के साथ रहे तू, और क्या चाहिए। तेरे वचनों पर हम बढ़े चले, हर रोज़ बाइबल पढ़े परमेश्वर पिता। इस रोज़मर्रा की ज़िंदगी में परमेश्वर पिता कुछ समय नहीं मिल पाता परमेश्वर पिता, पर हम तेरे लिए समय दे पाए परमेश्वर पिता, यही हम तुझसे चाहते हैं प्रभु जी। हमारी प्रार्थना को ग्रहण कीजिए प्रभु, और परमेश्वर पिता और कुछ नहीं चाहते हैं, हम सभी के साथ रहिए प्रभु। यीशु के नाम से परमेश्वर तेरी ओर प्रार्थना करता हूँ, हम सभी की प्रार्थना स्वीकार, और कहता हूँ आमीन। परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं आपलं लक्ष आपण लावूया। इर्मया 34 आपल्या समोर आपण ठेवूया, इर्मया 31 आणि वचन 31 ते 34 पर्यंत आपण वाचणार आहोत। इर्मयाचं पुस्तक अध्याय 31 आणि वचन 31 पासून 34 पर्यंत वाचणार आहोत। इर्मयाचं पुस्तक अध्याय 31 आणि वचन 31 पासून तर 34 पर्यंत या ठिकाणी असं लिहिलेलं आहे। परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करेन। परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही। मी त्यांच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला। तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करेन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील। परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असे बोध करणार नाही, कारण लहानपणापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील। मी त्यांच्या अधर्मांची क्षमा करेन
त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. प्रार्थना करूया. पवित्र देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पुन्हा आज एक वार तुझी उपस्थिती तू आम्हामध्ये दिलीस, त्याबद्दल आभार मानतो प्रभू. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हासोबत बोल, आम्हास आशीर्वादित कर. देई बापा, तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, आमची प्रत्येक गरज तुला ठाऊक आहे. तुझं वचन आमची मुख्य गरज आहे प्रभू. आणि म्हणून देई बापा, आज तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवीन काम कर आणि आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत आहोत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. इर्मयाच्या पुस्तकावरती आपण या दिवसांमध्ये अभ्यास करत आहोत. आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस आपण या पुस्तकावर अभ्यास करायला सुरुवात केली, आपण इर्मयाच्या जीवनाविषयी विचार केला. इर्मयाचं जीवन आणि त्याचं पाचारण यावरती आपण मागच्या रविवारी मनन केला. आणि इर्मयाचं जे पाचारण आहे, या पाचारणावरती आपण विचार करत असताना, त्यावरती अभ्यास करत असताना आपल्या लक्षात आलं की इर्मयाचं जे पाचारण आहे त्याला खात्री करून देणारं आहे, त्याला जाणीव करून देणारं आहे. त्याचप्रमाणे त्याचा पुरवठा देखील त्याच्या पाचारणामध्ये आम्हाला सापडतो. आणि कशासाठी त्याला पाचारण करण्यात येत आहे, काय काम, काय कार्य परमेश्वर देव त्याच्यावरती सोपवित आहे, हे देखील त्या ठिकाणी आम्ही पाहिलं. आणि इर्मयाच्या पाचारणाकडं आम्ही पाहत असताना, त्यावरती मनन करत असताना, तुमचं आणि जे माझं पाचारण आहे, वर्तमान मंडळीला जे पाचारण आहे त्याकरिता आम्हाला उत्तेजन मिळतं. आम्हास खात्री आहे की देवाने आपली निवड केलेली आहे आणि सेवा करण्याकरिता जे पाचारण आम्हास आहे, देवाचं काम पुढं नेण्याकरिता आम्हाला ज्याची गरज आहे ते म्हणजे जो पुरवठा आम्हाला हवा आहे तो म्हणजे आमचा ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त आमचा पुरवठा आहे. आणि आम्हाला माहिती आहे की ज्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला आपल्यासाठी राखून न ठेवता तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाठवलेलं आहे, त्या ख्रिस्ताच्या द्वारे तो आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून निवड झालेली आहे, आम्हाला खात्री आहे, पुरवठा देखील आम्हाला करण्यात आलेला आहे. पण तुझे काम आम्हाला करायचं आहे, जे कार्य आम्हाला करायचं आहे, ज्यासाठी देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे, ते म्हणजे आम्हाला ख्रिस्तासारखं बनायचं आहे. वैयक्तिक रीतीने मला ख्रिस्तासारखं बनायचं आहे आणि त्याच ख्रिस्ताची घोषणा मला माझ्या जीवनातून करायची. या दोन गोष्टी, हे दोन काम तुम्हाला आणि मला या वर्तमान परिस्थितीमध्ये करायचं आहे. एक, रोज आणि रोज ख्रिस्तासारखं बनायचं आहे. पुष्कळदा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मनुष्य फार कठीण परिस्थितीत असतो, एखाद्या वेळेस फार रागात असतो, फार द्वेषामध्ये असतो, मनुष्य एक वाक्य म्हणतो, मी काही देव आहे का? मी काही देव आहे का? आठवतं का कोणाचं कधी काही वाक्य? कदाचित आपणही बऱ्याचदा म्हटलं असेल. ज्यावेळेस एखादी गोष्ट आम्हाला कठीण जाते, एखाद्याला क्षमा करायचं असेल किंवा आम्ही फार रागात असणार, फार द्वेषामध्ये असणार, तर पुष्कळदा आमच्या मुखातून हे निघतं की आम्ही देव नाही. होय, आम्ही देव नाही, आम्ही मानव नाही, आम्ही मानव आहोत, परंतु आम्हाला ख्रिस्तासारखं बनायचं आहे. आम्हाला ख्रिस्तासारखं बनायचं आहे. आज कदाचित मी नसेल, परंतु मला आज तो प्रयत्न करायचा आहे की मला माझ्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनायचं आहे. आणि ज्याच्यासारखं आम्हाला बनायचं आहे त्याकरिता पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम करत आहे. आणि त्याच ख्रिस्ताची घोषणा देखील आम्हाला आमच्या जीवनामधून करायची आहे. प्रियांनो, वर्तमान मंडळीकरिता हे देवाचं पाचारण आहे जे आम्हाला आमच्या जीवनामधून पूर्ण करायचं आहे. आज जो संदर्भ आपण वाचला, इर्मयाचं पुस्तक अध्याय 31 आणि वचन 31 ते 34 जी वचने आपण वाचले, आज या वचनांवरती मनन करत असताना जो विचार, जो विषय आपल्या समोर असणार आहे तो म्हणजे इर्मया आणि नवा करार. इर्मया आणि नवीन करार यावरती आज आपण मनन करणार आहोत. तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेस आपण यशयाच्या पुस्तकावर मनन करत होतो त्यावेळेला एक विषय आपण पाहिला होता, यशयाच्या ग्रंथातून प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता. यशाचा ग्रंथ जो
700 ते 750 वर्षे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी लिहिण्यात आलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवार्ता आहे ती आम्हाला कशी हुबेहूब सापडते तो विषय आपण पाहिला होता. त्याच्याशीच संबंधित किंवा तत्समच त्यासारखाच हा देखील विचार आपल्या समोर आहे की इर्मया आणि नवीन करार. म्हणजेच इर्मया आपल्या संदेशांमधून भविष्य जे करतो, जे आम्हाला नवीन करारामध्ये ज्यांची परिपूर्ती पाहायला भेटते, असे काही संदर्भ आपण इर्मयाच्या पुस्तकातून आज पाहणार आहोत. आणि म्हणून इर्मया आणि नवीन करार हा जो विषय आहे हा आपल्या समोर आपण ठेवत आहोत. आता वचन 31 ते 34 जी आम्ही वाचली त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने काय पाहायला भेटतं, जे आम्हाला त्यामध्ये शिकायला मिळतं ते म्हणजे देव आपल्या लोकांना काय सांगतोय की मी लोकांबरोबर नवीन करार करेल. जी वचने आपण यावेळेला वाचलेली आहे त्या वचनांमध्ये आम्हाला जो मुख्य विषय सापडतो तो हाच आहे की देव लोकांबरोबर नवीन करार करतो. नवीन करार करणारा हा परमेश्वर देव आम्हाला माहीत आहे. पहिला करार त्याने कोणाच्या द्वारे केला? कोणाच्या द्वारे केला पहिला करार? बापरे, कोणालाच माहित नाही कोणाच्या द्वारे केला पहिला करार. मग तुम्हाला माहित आहे सांगा. मोशेच्या द्वारे देवाने आपल्या लोकांबरोबर पहिला करार केलेला आहे. त्यांना आज्ञा दिल्यात आणि परमेश्वर देव म्हणतो की जर तुम्ही यांचं पालन कराल तर मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझे लोक व्हाल. पहिला करार ज्याविषयी आम्हाला असं पाहायला भेटतं की लोकांनी तो करार पाळला नाही, तो करार पाळण्यासाठी ते अपयशी ठरले. आणि म्हणून वचन 32 मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावायचा नाही. मी त्यांच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला. परमेश्वर देव म्हणतो जो पहिला करार मी माझ्या लोकांबरोबर केलेला होता तो करार त्यांनी मोडला. तो पूर्ण करण्यासाठी, तो पाळण्यासाठी, त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवण्याकरिता माझे लोक उन्हे पडले आणि त्यांना त्याप्रमाणे आचरण करता आलं नाही. आणि म्हणून परमेश्वर देव काय म्हणतो की मी त्यांच्याबरोबर नवीन करार करेल. आणि हा नवीन करार कसा असणार आहे तर परमेश्वर त्याविषयी म्हणतो, या नवीन कराराविषयी तर परमेश्वर म्हणतो त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करेन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन, मी त्यांचा देव होईल आणि ते माझे लोक होतील. परमेश्वर देव आणखीन पुढे म्हणतो की मी त्यांच्या अपराधांची क्षमा करेल आणि मी त्यांचे पाप स्मरणार नाही. नवीन करार परमेश्वर देव इर्मयाच्या द्वारे ज्यावेळेस सांगतोय की मी लोकांबरोबर नवीन करार करेल, त्या करारामध्ये काय काय असणार आहे तर परमेश्वर म्हणतो की मी नियमशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवील. पहिले नियमशास्त्र कुठं होतं? कशावर होतं? कशावर लिहिलेलं होतं? दगडी पाट्यांवर लिहिलेलं होतं. मोशेला ज्यावेळेस देवाने 10 आज्ञा दिल्या, त्या तुझे नियमशास्त्र दिलं ते दगडी पाट्यांवर लिहिलेलं होतं. परंतु परमेश्वर नवीन करारामध्ये म्हणतो की मी ते कुठं लिहिणार? माझ्या लोकांच्या अंतःकरणावर, त्यांच्या हृदयपटलावर है ना, त्या हृदयपटलावर मी ते लिहिणार. अंतःकरणावरती लिहिलेलं, हृदयात लिहिलेलं विसरल्या जाईल का? बरं, विसरल्या जाईल का? आम्हाला आठवतं का सगळं? परमेश्वर देव म्हणतो की मी ते त्यांच्या अंतर्यामी ठेवीन, त्यांच्या हृदयपटलावर मी ते लिहून काढेल. मग परमेश्वर देव नवीन करारासंबंधाने म्हणतो की मी त्यांच्या हृदयावरती ते कोरेल. मग जर ते आमच्या हृदयावरती कोरलेलं आहे तर प्रियांनो ते आम्हाला आठवतं का? आणि आम्ही त्याप्रमाणे आचरण करतो काय? परमेश्वर देव
ज्याने आपल्या लोकांबरोबर पहिला करार केला, तो करार लोक नाही पाळू शकलेत, उणे पडलेत. आणि म्हणून आता जो नवीन करार आहे, हा नवीन करार आमच्या हृदयपटलावर त्याने लिहून ठेवलेला आहे. त्यामध्ये तो असं म्हणतो की मी त्यांची क्षमा करेल, मी त्यांच्या अपराधांची क्षमा करेल. जुन्या करारामध्ये अपराधांची क्षमा करण्यासाठी काय करावं लागत होतं? अर्पणा द्यावी लागत होती ना. पापार्पण आहे, वेगवेगळ्या प्रकारची अर्पण आहे. आज तुम्हाला आणि मला कोणती अर्पणं द्यावी लागतात? आम्ही आणतो का? आमच्याकडून एखादी चूक घडली, एखादं पाप घडलं, आम्ही कुठलं अर्पण घेऊन येतो का? आम्ही काय करतो? आम्ही क्षमा मागतो देवाला. आणि जर आम्ही पश्चातापपूर्वक आपल्या खऱ्या अंतःकरणापासून त्या परमेश्वराला जर क्षमा मागतो, तर परमेश्वराच्या करारामध्येच आहे की तो आमच्या अपराधांची क्षमा करेल. आणि मग एकदा का त्याने क्षमा केली की तो पुढं असं म्हणतो की मी त्यांचे पाप आठवणार नाही, मी ते स्मरणार नाही. प्रियांनो, हा नवीन करार त्याने आपल्या लोकांबरोबर केलेला आहे. आणि आम्हाला माहीत आहे की हा जो नवीन करार आहे, हा कोणाच्या द्वारे करण्यात आलेला आहे? पहिला करार मोशेच्या द्वारे करण्यात आला. दुसरा करार कोणाच्या द्वारे आहे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही लूक 22:20 असेल किंवा चारही शुभवर्तमानामध्ये वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत, त्यात तुम्ही जर पाहाल तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. आज जेव्हा प्रभूच्या मेजासमोर आम्ही येतो, आम्ही आठवण करतो. कशाची आठवण करतो? की प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, जे नवीन कराराचं रक्त आहे, ते माझ्याकरिता ओतल्या गेलं आणि ते रक्त मला माझ्या सर्व पापांपासून शुद्ध करतं. माझी लाखेसारखी लाल असणारी पापे देखील बर्फाहून शुभ्र केल्या जातात. का? कारण देवाने तुमच्यासोबत, माझ्यासोबत केलेला हा नवीन करार आहे. प्रियांनो, आणखीन एक संदर्भ आपण इर्मयामधून वाचूया. इर्मया 23 हा संदर्भ देखील जो आहे, त्याची परिपूर्ती आम्हाला नवीन करारामध्ये कशी पाहायला भेटते ते आपल्या लक्षात येईल. इर्मया 23 वचन 1 ते 8. जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करतात व त्यास विखरतात, ते हाय हाय करतील असे परमेश्वर म्हणतो. यामुळे माझ्या लोकास चारणाऱ्या मेंढपाळांविषयी इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखरला आहे, त्यास हाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईल असे परमेश्वर म्हणतो. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला, त्या त्या देशातून त्यांचा अवशेष जमा करेन व त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणेल, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमेन, ते त्यास चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन, तो राजा होऊन राज्य करेल, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्म न्याय करेल. असे दिवस येत आहेत. त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय बसेल व जे नाव त्याला देतील ते हे परमेश्वर आमची धार्मिकता. परमेश्वर म्हणतो, यास्तव पहा, असे दिवस येत आहेत की त्यात ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास मिस्र देशातून आणले, त्याच्या जीविताची शपथ असे म्हणणार नाहीत, तर उत्तर देशातून व ज्या ज्या देशातून इस्रायल घराण्याच्या संतानाला हाकून लावले होते, त्यातून ज्याने त्यास आणले, त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील. आजही ते आपल्या स्वतःच्या देशात राहत आहेत. या संदर्भामध्ये दोन गोष्टी आम्हाला दिसून येतात. एक, मेंढपाळ, मेंढपाळाबद्दल या ठिकाणी इर्मया बोलत आहे, देवाचा संदेश आहे. आणि दुसरं, दाविदाकरिता एक धार्मिक नीतिमान अंकुर मी उगवील. दोन गोष्टी या संदर्भामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. मेंढपाळ ज्यांना परमेश्वराने जबाबदारी दिलेली होती, त्यांचा अविश्वासूपणा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो.
त्यांनी कळपाचं राखण करायचं होतं, त्यांचा समाचार घ्यायचा होता, त्यांचं संरक्षण करायचं होतं, परंतु ते त्यासाठी कमी पडले. परमेश्वर म्हणतो की मी त्यांच्यावर नवीन मेंढपाळ नेमणार, ते त्यांची काळजी घेतील आणि मग ते निर्भय राहतील, ते पुढे वाढतील. दाविदाचा अंकुर कोण आहे? कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. ज्या अंकुराविषयी किंवा इर्मया भविष्यवचनांमध्ये ज्या गोष्टी तो बोलत आहे की मी दाविदाकरिता एक नीतिमान धार्मिक असा अंकुर उगवेल, आणि आम्हाला माहिती आहे की तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग प्रभू येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्ही ज्यावेळेस योहानाचा 10वा अध्याय वाचतो, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय सांगतो? मीच उत्तम मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा उत्तम मेंढपाळ आहे. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय. जो आमची उत्तम रीतीने काळजी घेतो, जो ज्याला त्याला त्याच्या नावाने हाक मारतो. तुम्ही आणि मी जे इथं बसलेले आहोत ना, त्यात तुमची आणि माझी वैयक्तिक ओळख प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. तुमचं आणि माझं नाव त्याला माहीत आहे. तुम्ही आणि मी त्याच्या तळहातावरती कोरलेले आहोत. प्रियांनो, उत्तम मेंढपाळ हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आम्ही लूक 19:38 वाचतो, त्या ठिकाणी आम्हाला थोर राजा म्हणून पाहायला भेटतो. ज्यावेळेस आम्ही मत्ते 1:21 वाचतो, तो आमचा तारणारा म्हणून दिसतो. आणि ज्या प्रकारे या ठिकाणी वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे की त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे काय नाव देतील? परमेश्वर आमची धार्मिकता. जर आम्ही 1 करिंथ 1:30 आणि 2 करिंथ 5:21 जर वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ही परिपूर्ती किंवा हे संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतील. आमची धार्मिकता. आपण नेहमी यावरती चर्चा करतो किंवा बोलतो की आम्ही धार्मिक आहोत की नाही. या ठिकाणी बसलेली प्रत्येक व्यक्ती जर असं तिला सांगितलं किंवा आम्हाला हे बोलायला लावलं, सांगा आपण धार्मिक आहोत की नाही, काय उत्तर असेल आमचं? आमचं उत्तर असणार होय, आम्ही धार्मिक आहोत. इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती, पुरुष असो स्त्री असो, प्रत्येक व्यक्ती हे म्हणू शकते की मी धार्मिक आहे. का बरं आम्ही म्हणू शकतो? कारण प्रभू येशू ख्रिस्त आमची धार्मिकता आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही परिधान केलेलं आहे. कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये उणे आहोत, कदाचित आम्ही आमच्या जीवनामध्ये कमी पडत आहोत, कदाचित आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी नको त्या आहेत, परंतु तरीही जर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात आहे, जर आम्ही त्याला परिधान केलेलं आहे, तर आम्ही हे म्हणू शकतो की आम्ही धार्मिक आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची धार्मिकता तुम्ही आणि मी परिधान केलेली आहे. ज्यावेळेस परमेश्वर देव आमच्याकडे पाहतो ना, तो आमची पापे पाहत नाही, तो आमची लाखेसारखी लाल पापे पाहत नाही, तर तो हे पाहतो की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालेला आहोत काय, तो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनात आहे का, ती तारणाची वस्त्रे आम्ही परिधान केलेली आहेत काय, आम्ही त्याची धार्मिकता परिधान केलेली आहेत काय, त्यावरून ठरविलं जातं की तुम्ही आणि मी धार्मिक आहे की नाही. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जे आहेत प्रियांनो, ते लोक धार्मिक आम्हाला दिसून येतात. त्यानंतर आणखीन एक संदर्भ आपण वाचूया. इर्मया 31 आणि वचन 15 मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर असे म्हणतो, रामात शोक व आकांत याचा शब्द ऐकू येत आहे. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे, आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत. आता हा संदर्भ देखील आम्हाला माहिती आहे की याची परिपूर्ती देखील आम्हाला नवीन करारामध्ये दिसून येते. हा तिसरा संदर्भ आहे इर्मयाच्या पुस्तकातून, ज्याची परिपूर्ती आम्हाला नवीन करारात पाहायला मिळते. आता रामा हे जे ठिकाण आहे ते यरुशलेमेपासून उत्तरेकडं जवळजवळ 5 मैलावरती आहे. आणि ज्या वेळेस इस्रायल लोकांना, या यहुदी लोकांना बंदी करून नेण्यात आलं ना, त्यावेळेस नेत असताना असं म्हटलं जातं की पहिले या ठिकाणी रामा येथे त्यांना घेऊन
त्या ठिकाणी त्यांना नेण्यात आलं. जर तुम्ही इर्मयाचा 40वा अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की इर्मयाला देखील बंदी करण्यात आलं होतं आणि त्याला बंदिवासात नेत असताना रामा या ठिकाणी त्याला पहिल्याने नेलेले होतं. आणि म्हणून आम्हाला लक्षात येतं की रामा या ठिकाणी शोक आहे, आकांत आहे, रडणं आहे. आणि कोण तर राहेल जी आपल्या मुलांसाठी रडत आहे, शोक करत आहे, त्यांच्यामुळं ती दुःख करत आहे कारण ती आता नाहीत. या ठिकाणी प्रियांनो राहेल जी आहे ती इस्रायलचं दर्शक आम्हाला दिसते. जे इस्रायल राष्ट्र आता तिचे लोक, त्या देशचे लोक जे देवाचे लोक होते, देवाने त्यांना हा देश दिलेला, आता तो नाश होतोय. त्यामधले लोक बंदी करून नेल्या जात आहे. आणि म्हणून इस्रायल जणू काही आपल्या लोकांसाठी त्या ठिकाणी रडताना आम्हाला दिसून येते. आणि ज्यावेळेस आम्ही मत्तयाचं शुभवर्तमान पाहतो, मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये आम्हाला याच्या परिपूर्तीचं संदर्भ जे आहे ते आम्हाला दिसून येतं. मत्तय 2 आणि वचन 16 ते 18 ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा मागी लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेतलेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारले. इर्मया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समय पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकांत याचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे आणि ती नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. या वचनाची परिपूर्ती जी आहे ती आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. प्रियांनो, आणखीन एक संदर्भ इर्मयाच्या पुस्तकामधून आपल्या समोर आपण घेऊया. इर्मया 7 मधून एक वचन मी आपल्यासाठी वाचतोय. 7 आणि वचन 9 ते 10 या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, हे काय, तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बालच्या मूर्तीस धूप दाखवता व ज्यास तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता आणि मग येऊन ज्या मंदिरास मी आपले नाव दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हाला हरकत नाही असे मनात म्हणता. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाली आहे काय? पहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वराच्या मंदिराविषयीचा जो आवेश प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतो तो आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. लोक काय करत आहेत, लोक कसे वागत आहेत, तर ते चोरी करत आहेत, ते व्यभिचार करत आहेत, ते बालमूर्तीच्या मागं लागलेले आहेत, ज्यांना ओळखत नाही अशा देवांच्या मागं मूर्तीपूजा त्यांच्या जीवनामध्ये चाललेली आहे. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर ते परत देवाच्या मंदिरात येऊन उभे राहतात आणि म्हणतात की आमची मुक्ती झाली आहे आणि म्हणून आम्ही हे करू शकतो. परमेश्वर म्हणतो, तुम्ही या ठिकाणाला ज्याला माझे नाम दिले आहेत तुम्ही ते लुटारूंची गुहा केलेली आहे काय? तुम्ही ते लुटारूंची गुहा केली आहे काय? प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मंदिरात गेला त्याने हातामध्ये सोटा घेतला आणि आम्हाला माहिती त्याने काय केलं, मंदिराचं शुद्धीकरण त्याने केलं. त्या ठिकाणी जे सर्व प्रकारचं वाईट होतं त्या प्रभू येशू ख्रिस्ताने ते त्या ठिकाणाहून काढलं आणि सांगितलं की हे माझं प्रार्थना मंदिर आहे, लुटारूंची गुहा करू नका. इर्मयाच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, जी भविष्यवचने सांगितलीत त्याची परिपूर्ती आम्हाला नवीन करारामध्ये दिसून येते प्रियांनो. आणि म्हणून आज जो विषय मी तुमच्या समोर ठेवलाय, इर्मया आणि नवीन करार, हा विषय ठेवण्यामागचा
माझा उद्देश हाच आहे प्रियांनो, की इर्मयाचं पुस्तक जे कितीतरी वर्षां अगोदर लिहिल्या गेलेलं आहे प्रियांनो, त्यामधली जी भविष्यवचने आहेत ती या नवीन करारामध्ये कशी परिपूर्ण होतात ते आमच्या लक्षात यावं. तुमचं आणि माझं आयुष्य किती आहे प्रियांनो, कोणालाच माहित नाही. आपण असं समजूया 100 वर्ष आमचं आयुष्य आहे. त्या पलीकडे आहे का? आमचं आयुष्य केवळ 100 वर्षांचं आहे. आणि ज्या गोष्टी समजण्याचा आणि ज्या परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्या परमेश्वराचं जे काम आहे प्रियांनो, ते हजारो वर्षांपासून चालू आहे. काय तुलना करणार आपण? काय तुलना करणार आपण? त्याच्यासमोर आम्ही काय आहोत? आम्ही त्याच्यासमोर काहीच नाही. परंतु हा परमेश्वर देव आरंभापासून जे काम करत येतोय ना प्रियांनो, ते केवळ यासाठी की या पृथ्वीवर जे मनुष्य आहेत, जे तुम्ही आणि मी आहोत, त्या आपला नाश होऊ नये. तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी माझा देव हा सतत या भूतलावरती काम करत आहे. सतत तो काम करत आहे. इर्मयाच्या दिवसांमध्ये जे लोक ज्या गोष्टी चालू होत्या त्यांच्याहीसाठी देवाची तीच इच्छा होती की माझ्या लोकांचा नाश होऊ नये. परंतु लोकांनी ऐकलं नाही. लोकांनी ऐकलं नाही. इर्मयाच्या संदेशामधून जी भविष्य आम्ही आज पाहिली, ज्यांची परिपूर्ती नवीन करारात आहे, ज्यांची परिपूर्ती आज मंडळीमध्ये आहे, त्या तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील देवाची हीच इच्छा आहे की आमच्यापैकी कोणाचाही नाश होऊ नये. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं प्रियांनो. आणि म्हणून देवाचे लोक ह्या नात्याने प्रियांनो, तुम्ही आणि मी आपल्या रोजच्या जीवनामध्ये फार जपून आम्ही चालायचं आहे. फार जपून आम्ही बोलायचं आहे. फार जपून आमचं आचरण असायला पाहिजे. कारण ज्या परमेश्वराविषयी आम्ही विचार करतो प्रियांनो, तो हजारो वर्षांपासून या भूतलावर काम करत आहे. तो अल्फा ओमेगा आहे. आणि त्याच्या समोर आमचं जीवन हे केवळ वाफेसारखं आहे. 100 वर्ष म्हणजे त्याच्यासाठी काही नाही. त्याच्यासाठी एक दिवस हा 1000 वर्षांसारखा आणि 1000 वर्षे एका दिवसासारखी आहेत. तुम्ही आणि मी त्याच्यासमोर काही नाही. आणि म्हणून दीन नम्र होऊन या परमेश्वराच्या समोर त्याच्या भयामध्ये आम्हाला चालायचं आहे प्रियांनो. त्याच्या भयामध्ये आम्हाला चालायचं आहे. इर्मया आपल्या संदेशामधून असं म्हणतो की परमेश्वर म्हणतो, ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, श्रीमंताने श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये, बलवानाने त्याच्या बळाचा अभिमान बाळगू नये. तर जो परमेश्वर या सर्व गोष्टी करतो त्याची ओळख मला झालेली आहे, या गोष्टीचा अभिमान आम्ही आमच्या जीवनात बाळगावा. त्या जिवंत देवाची ओळख तुम्हाला आणि मला झालेली आहे प्रियांनो, या गोष्टीचा अभिमान आमच्या जीवनात असावा. त्या पलीकडं जे काही आहे ते व्यर्थ आहे प्रियांनो. त्या पलीकडं जे काही आहे ते सर्व व्यर्थ आहे प्रियांनो. आज इर्मयाचं पुस्तक आणि नवीन करार हा विषय पाहत असताना जे बोध आमच्या समोर आम्हाला दिसून येतात, त्यामध्ये आम्हाला दिसून येईल की आम्हाला देवाच्या ठाई फार मोठी आशा आहे. देवाच्या ठाई आम्हास फार मोठी आशा आहे. लोक बंदिवासात जाणार आहेत, परंतु बंदिवासात जात असतानाही इर्मयाच्या संदेशामधून त्यांना भावी आशा दिसते. अवशेष परत आणल्या जातील. आज मंडळीला मला या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की देवाच्या ठाई आम्हास आशा आहे. आमची परिस्थिती काहीही असू द्यात, आम्ही शारीरिक दृष्टीने, आम्ही आर्थिक दृष्टीने, आम्ही भावनिक दृष्टीने, आज आम्ही कुठल्याही अवस्थेत असू द्यात, परंतु मला तुम्हाला या गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की देवाच्या ठाई आम्हास आशा आहे.
ज्या ठिकाणी शून्य आहे त्या ठिकाणाहून परमेश्वर देव मोठं काम करून घेणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी जर आज अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहोत, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आहोत, जर आम्हाला काही सुचत नाहीये, अशाही स्थितीमध्ये प्रियांनो देवामध्ये, त्या देवाच्या ठाई आम्हास आशा आहे, हे आम्ही विसरून जाऊ नये. आम्ही विसरून जाऊ नये. आणि म्हणून आमच्या सर्व परिस्थितींमध्ये आम्ही अधिक आणि अधिक त्या परमेश्वर देवावरती विश्वास ठेवावा. दुसरा बोध, देव त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या कृतीमध्ये विश्वासू आहे. इर्मयाच्या पुस्तकात जे तो बोलला, नवीन करारामध्ये त्याची परिपूर्ती करताना तो आम्हाला दिसून येतो. जुन्या करारामध्ये देवाने ज्या गोष्टी आपल्या लोकांना करण्याविषयी सांगितलं, देव त्याविषयी विश्वासू आहे. नवीन करारामध्ये त्याची परिपूर्ती आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये परमेश्वर देव देखील या प्रकारे विश्वासू आहे. जे काही तो आम्हासाठी बोलतो, जी काही अभिवचने त्याने आम्हास दिलेली आहे प्रियांनो, ती पूर्ण करण्यासाठी परमेश्वर देव विश्वासू आहे. आज तुम्हाला आणि मला या गोष्टीचं उत्तेजन आहे की ज्या देवाच्या ठाई आम्हास आशा आहे, तो देव आपल्या बोलण्यामध्ये आणि तो आपल्या कृतीमध्ये विश्वासू परमेश्वर आहे. तुम्ही आणि मी त्याच्यावरती आपली सर्व भिस्त टाकून स्वस्थ राहू शकतो. परमेश्वर देव तुम्हास याद्वारे आशीर्वादित करूया. आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देव बापाचं वचन आमच्या समोर आहे, ते आज आम्हास काय उत्तेजन देत आहे, ते आम्हास काय उत्तेजन देत आहे. परमेश्वर म्हणतो की मी लोकांबरोबर नवीन करार करेल. देवबापाने तो केला. आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने तो नवीन करार केलेला आहे. आणि म्हणून जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजेच त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याने आमच्या अपराधांची क्षमा केली. हा परमेश्वर देव विश्वासू आहे. हा परमेश्वर देव विश्वासू आहे. आज तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर किती विश्वासू आहोत याचा विचार आम्ही करायला पाहिजे. आज तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर किती विश्वासू आहोत याचा विचार आम्ही करायला पाहिजे. आम्ही कदाचित आज निराश असणार, दुःखी असणार. कदाचित आम्ही शारीरिक दृष्टीने आम्ही अशक्त आहोत. आर्थिक दृष्टीने कदाचित आम्ही संघर्ष करीत आहोत. भावनिक दृष्टीने कदाचित आम्ही तुटलेले आहोत. परंतु देवाच्या ठाई तुम्हाला आशा आहे. तुमची पुनर्बांधणी करणारा तो परमेश्वर आहे. तो त्यासाठी विश्वासू आहे. आणि म्हणून आज आपली सर्व भिस्त त्याच्यावरती टाका. आपली सर्व भिस्त त्याच्यावरती टाका. होय प्रभूचे, आज आम्ही सर्वजण आहोत तसे तुझ्या समोर येतो. आम्ही आभार मानतो प्रभू तुझ्या विश्वासूपणासाठी. आपल्या संदेष्टांच्या द्वारे देवबापा अनेक वर्षांआधी तू दिलेली अभिवचने तू पूर्ण केलीस. देवबापा आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुझे आभार मानतो. देवबापा आम्ही तुझ्या वचनांच्या द्वारे ज्यावेळेस आम्ही तुझ्याविषयी विचार करतो, देवबापा तुझ्या निर्मितीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, आम्ही तुझ्यासमोर काहीच नाही. देवबापा आम्ही तुझ्यासमोर काहीच नाही देवबापा, तू तरीही तुझे आम्हावरती प्रेम करतोस. त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो प्रभू. पैत देवबापा आम्ही स्वतःला तुझ्या अधीन करतो. पैत देवबापा आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आज माझी प्रार्थना आहे देवबापा, तुझ्या लेकरांना तुझी गरज आहे. तू त्यांचं सहाय्य कर. तुझी कृपा तू पुरव. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येऊ.
जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव काळ तुझीच आहे. आमेन. आता ज्या प्रभू येशूचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.